श्रीदेवी महात्म्य अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्रीदेव्ये नमः. मेधा सांगे सुरथासी, मार्कंडेय सांगे शिष्यासी, सूत सांगे शौनकासी, पुढील कथा श्रवण करा. सिंहावलोकने करून पहा मागील अनुसंधान, महासरस्वतीने प्रतिज्ञा वचन, दूता सांगोन आज्ञा पिले. ऐकोनी देवीच्या वाक्यासी, दूत क्रोधावला मानसी. त्वरे येऊनी शुंभापाशी, सांगता जाहला विस्तारे. म्हणे मी देवी पाशी निश्चित, तुमचा महिमा वर्णिला बहुत. परी तुम्हा नाही मानत, युद्धाविण सर्वथा. ऐकोनी दूताचे वचन, दैत्यराज क्रोधावला दारुण. सेनापती धूम्रलोचन, यासी बोलता जाहला. शुंभ म्हणे धूम्रलोचना, घेऊनिया आपुली सेना. आणावी ती दुष्ट ललना, केशाकर्षणे करोनी. बळे टाका विव्हळ करुनी, तिचा पाठी राखा आलिया कोणी. त्यातेही तत्काल वधावे शस्त्रांनी, देव अथवा गंधर्व. इंद्र अग्नी यम कुबेर, यक्ष किन्नर विद्याधर. पाठी राखा असेल साचार, तरी त्याचाही वध करावा. मेधा म्हणे सुरथा लागून, ऐसा शुंभे आज्ञा पिला जाण. तेव्हा तो धूम्रलोचन, त्वरे करून निघाला. घेऊनी 60 सहस्त्र असुर, तो धूम्रलोचन महाक्रूर. हिमवंत पर्वत थोर, येता जाहला तयावरी. पालाणोनी सर्वदळ, तो पर्वत वेढिला सकळ. तै एकची जाहला हलकल्लोळ, देव पाहती अंबरी. गुप्त रूपे तेथे राहून, इंद्रादी सर्व देवगण. जगदंबेचे कौतुक पूर्ण, पाहते जाहले ते काळी. देवी सन्मुख धूम्रलोचन, येऊनी अट्टहास शब्द करून. उच्चस्वरे देवी लावून, बोलता जाहला ते धवा. म्हणे हो तू लावण्य राशी, चालावे शुंभ निशुंभापासी. जरी प्रीतीने तू न येसी, तरी बळेची नेईन मी. केशाकर्षणे करून, तू ते ओढुनी नेईन. आपुला स्वामी दाखवीन, तुझ लागी सुंदरी. तेव्हा जगदंबा बोले त्याला, दैत्येश्वराने धाडिले तुझला. बळवंत दिसतोसी भला, सैन्य घेऊनी आलासी. जरी बळे करुनी नेशील, तरी ही स्त्री काय करील. ऐसी चंडिका तये वेळ, ऋषी म्हणे बोलिली. ऐकोनी चंडिकेच्या बोला, धूम्रलोचन तेव्हा धावला. तव देवीने भस्म केला, हुंकार मात्रे करोनी. देवीच्या हुंकारे करून, भस्म होता धूम्रलोचन. असुर सैन्य कोपायमान, होते जाहले ते काळी. 60 सहस्त्र असुर, भयंकर महाक्रूर. धावते जाहले देवीवर, अट्टहासे करोनिया. मारा मारा कोणी म्हणती, मेधा ऐसी गर्जना करीती. कोणी वृक्ष पाषाण टाकीती, देवीवरी अतिक्रोधे. शस्त्रे टाकीते जाहले बहुत, देवीवरी असुर धावत. यावरी चंडिका काय करीत, क्रोध पाऊनी ते काळी. धनुष्या जोडोनी तीव्र शर, निवारिला शस्त्र निकर. वृक्ष पाषाण थोर थोर, छेदुनिया पाडिले. शक्ती परशु पट्टीशाही, खंड विखंड करुनी सर्वही. असुर सैन्य पाडिले पाही, भूमीवरी ते धवा. तव देवी वाहन अतुर्बळी, सिंह पिंजारी रोमावळी. गर्जना करुनी निराळी, उरलिया ते मारी तसे. तेणे कर प्रहारे देख, असुर मारिले कित्येक. पुच्छ प्रहारे अनेक, मारुनी टाकिता जाहला. मुखे आणि वेगे करून, तैसेची अधरे घेतले प्राण. नखे करुनी उत्पाटन, करिता जाहला असुरांचे. मारुनी तल प्रहारासी, छेदिता होय असुर शिरांसी. छिन्न भिन्न अवयवांसी, करुनी रक्त प्राशितसे. ऐसे सिंहाचे महाबळ, क्षयानेले असुर सकळ. हे श्रवण करोनी तत्काळ, शुंभकोपाते पावला. देवीने वधिला धूम्रलोचन, केवळ हुंकार मात्रे करून. टाकिले सर्व सैन्य मारून, एकही क्षण न लागता. ऐसे शुंभ निशुंभी ऐकुनी, क्रोधे संतप्त जाहले मनी. रागे ओष्ट पुटे चावुनी, विचार करीते जाहले. चंडमुंड महाअसुर, त्याते आज्ञापी शुंभासुर. तुम्ही सैन्य घेऊनी अपार, सिद्ध व्हावे आताची.
आणि हिमाचळी जाऊन देवीचे करा केशाकर्षण, ओढोनी आणावी बांधोन मजपाशी ये काळी, जरी युद्धाचे ठाई जाण तुम्हासी संशय होईल पूर्ण, तरी त्याची ठाई मारून टाकावी ही ममाज्ञा, सर्वांनी शस्त्रास्त्रे करुनी मारुनी टाकावी भवानी, माझा संशय काही मनी धरू नये सर्वथा, करावे सिंहाचे हनन जो असे देवी वाहन, तुम्ही सैन्यासहित जाण देवी एकटी ते काय, सिंह पशूचा बडिवार कायसा तुम्हा हुनी थोर, तुम्हा देवादिकांसी अनिवार क्षणे सिंह मारावा, देवीसी मारिलिया स्पष्ट सिंहवधिला असता दुष्ट, आम्ही तुम्हावरी संतुष्ट होऊ हे जाणा निर्धारे, ती धरिली अथवा मारिली तेथे परी बांधोनी आणा तिज येथे, आम्ही पाहू अंबिके ते कैसी स्त्री आहे ती, धूम्रलोचन महावीर हुंकारे मारिला जिने सत्वर, तिचा देह कैसा दुर्धर पाहू आम्ही कौतुके, श्रोती व्हावे सावधान आता पुढील अध्यायी जाण, चंडमुंडाचे हनन तुम्हा सांगेन निर्धारे, श्लोकाचा अर्थ येथे वर्णिला यथार्थ, श्रवण करिता होय स्वार्थ सर्व पुरुषार्थ साधती, तैसेची भावे पठण करिता सर्व सिद्धी होय तत्वता, अंती पावे सायुज्यता यासी संशय नसे पै, हे महासरस्वतीचे आख्यान सुरथा सांगे मेधा ब्राह्मण, तीच कथा देवी आपण राममुखे निरूपी, इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती आख्याने धूम्रलोचन वध षष्ठोऽध्यायः। श्री जगदम्बार्पणमस्तु।